कर्जत ते बदलापूर लोकल सेवा विस्कळीत, नेरळ ते भिवपुरी दरम्यान ट्रॅकवर पाणी, ट्रॅकवरची खडी वाहून फटका. कर्जत लोणावळा दरम्यानचा एक रेल्वे मार्ग सुरू, पुणे मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा, एक्सप्रेस नियमित मार्गाने धावणार. पावसामुळे पुण्यातल्या अनेक भागात पाणी साचलं, एकता नगरमधल्या सोसायटीसह भीमनगरमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. पुण्यातल्या खडकवासला धरण 100% भरलं, धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पुण्याच्या घोडखर इथं मोठी दरड कोसळली, मुख्य वीज वाहिनी मातीखाली, अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित. नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाणी पातळी वाढली, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी, अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली. नाशिक जिल्ह्यातलं सप्तशृंगी मंदिर 2 दिवस बंद, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ट्रस्टचा निर्णय, तर त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुलं. मालेगावच्या चणकापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, 2846 क्युसेक वेगानं गिरणा नदी पात्रात विसर्ग. पालघर जिल्ह्याला आज पुन्हा रेड अलर्ट, सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर. पूरग्रस्तांच्या विकास कामासाठी 10 कोटींचा विशेष निधी मंजूर, पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय. नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचं फलित. एनडीए सोबत जाण्याच्या चर्चेचं शरद पवारांकडून खंडन, माध्यमांशी बोलताना पवारांकडून भूमिका स्पष्ट. एनडीएमध्ये कोणताही नवा पक्ष येणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान, पवार गट फोडणार नसल्याचा दावा. मातोश्री निवासस्थानी उबाठा पक्षाच्या आमदारांची बैठक, 20 आमदारांपैकी परभणीचे आमदार राहुल पाटील गैरहजर. वेळ आल्यावर तोंड उघडेन, बँकेसोबत मला न विचारता करार, चंपतराय यांचा सूचक इशारा कुणाकडे, सवाल उपस्थित.